आगामी केरळ विधानसभा निवडणूक पार्श्वभूमीवर आमदार सचिन कल्याण शेट्टी यांची भाजपाच्या प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली असून त्यांनी प्रथमच केरळ दौरा केला आहे। दौऱ्यादरम्यान त्यांनी स्थानिक भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांशी संवाद साधत संघटनात्मक कामकाजाची माहिती जाणून घेतली। भाजप पक्षाकडून सोपवण्यात येणारी प्रत्येक जबाबदारी अत्यंत काटेकोरपणे आणि निष्ठेने पार पाडण्याची भूमिका आमदार सचिन कल्याण शेट्टी नेहमीच घेतात। गोवा विधानसभेच्या निवडणुकीत त्यांनी बजावलेली भूमिका उल्लेखनीय ठरली होती। त्याच कार्यपद्धतीचा अनुभव लक्षात घेऊन आगामी केरळ निवडणुकीत पक्षाला यश मिळवून देण्यासाठी त्यांची प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे। महाराष्ट्रातील स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीचा निकाल लागून अवघे 14 दिवस उलटताच त्यांनी पुढील राजकीय मोहिमेसाठी केरळमध्ये दाखल होत पक्षनिष्ठेचं दर्शन घडवलंय। तिरुअनंतपुरम येथील तिरुअनंतपुरम आंतरराष्ट्रीय विमानतळ येथे आगमन होताच केरळ भाजप पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी त्यांचे उत्साहात स्वागत केलं। यावेळी केरळ राज्य विधानसभा निवडणूक प्रभारी विनोद तावडे तसेच केरळ भाजपचे अन्य पदाधिकारी उपस्थित होते। महाराष्ट्रातील यशस्वी निवडणूक अनुभवाची शिदोरी घेऊन केरळमध्ये संघटन बांधणी आणि निवडणूक नियोजन अधिक बळकट करण्यासाठी आमदार सचिन कल्याण शेट्टी सज्ज झाले आहेत। सध्या केरळमध्ये पिनराई विजयन यांच्या नेतृत्वाखालील डाव्या आघाडीच्या सरकारला आव्हान देण्यासाठी भाजपाने मोहीम तीव्र केली आहे। दौऱ्यादरम्यान आमदार सचिन कल्याण शेट्टी यांनी सहकाऱ्यांसह श्री पद्मनाभ स्वामी मंदिर येथे जाऊन भगवान दर्शन घेतले व आगामी निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला यश मिळावे अशी प्रार्थना केली।